म्हणणं आहे आम्हाला ऐकून घ्यायचंय. पूर्वी प्रकाश महाजन आहेत ज्यांनी असं काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की दोनही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर नियती त्यांना माफ करणार नाही आणि त्याच दृष्टीनं हे पहिलं पाऊल या ठिकाणी आहे का प्रकाश महाजनजी की दोघंही एकत्र येऊन मोर्चा काढतायत? तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला अत्यंत आनंद झालेला आहे. ही बातमी ऐकली, माननीय संजय राऊतनं जे ट्विटवर म्हटलंय आणि राजसाहेबांनी सगळ्या मराठी माणसाला आव्हान केलं होतं की तुम्ही मराठीसाठी तुम्ही एकत्र या आणि त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. मला खूप आनंद झाला. बर 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 आता पुढे काय पण मोर्चा पुढे काय होईल काय नाही हे भविष्य मी आज तर वर्तमानात काही सांगू शकत नाही, पण एक सुरुवात तर चांगली झाली. ज्या गोष्टीचं स्वप्न आम्ही पाहत होतो ते स्वप्न तर पाहायला सुरुवात झाली. ज्या रस्त्यावर चालावं एकत्र असं वाटतं पहिलं पाऊल तर पडलंय. मराठी माणसासाठी हे खूप महत्वाचं आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी हे खूप हिताचं आहे. प्रश्न भाषेचा अजून बरेच मराठी माणसावर होणारे अन्याय त्या सगळ्यात जर आम्ही एकत्र लढा दिला तर निश्चित महाराष्ट्राचं मराठी माणसाचं भलं होईल. एकत्र येण्याचं हे पहिलं पाऊल आहे मोर्चा आणि ते असावं असं मत आहे का? निश्चित. किमान मराठी भाषेसाठी आम्ही एकत्र आलोत आणि मला आज सहज स्वर्गीय बाळासाहेबांची आणि मासाहेबांची आठवण होती. त्यांना किती आनंद झाला असेल. भाषेच्या प्रश्नावर का होईना हे दोघं बंधू एकत्र आलेत मराठी भाषेच्या हक्कासाठी, उद्या मराठी संस्कृतीसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी. ही सुरुवात आहे मला असं वाटतं. आपण शुभचिंतावं. बर कधी तुम्हाला आठवत आहे का यांचं आंदोलन पूर्वी कधी झालं होतं आणि आता ते पुन्हा होत आहे याबाबत? मला वाटतं या 18-20 वर्षात असं कधी एकत्र आंदोलन झाल्याचं आठवत नाही. त्याच्यामुळं नव्या पिढीला तर हे नवीनच असेल आणि मी खूप उत्सुक आहे की ती 5 तारीख कधी येते आणि मी हे सगळं पाहतोय. त्या ऐतिहासिक घटनेचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभेल. बरं याचा फायदा काय दोघांसाठी? पण मी राजकीय फायदा विचारात घेत नाही. मी मराठी माणसाचा फायदा विचार करतो. मी मराठी भाषेचा फायदा विचार करतो. मी राजकीय भाषेचा आज विचारच करत नाही. किमान मराठी माणसाला एक हक्काची जागा झाली की त्याच्यावर कुणीही अन्याय केला तर त्याच्या मागे कुणीतरी उभा आहे. राजकीय फायदा तर होईलच ना दोघांना? नाही, त्याचा हिशोब आम्ही मांडलाच नाही. आज आम्ही मराठी भाषेसाठी हिंदीच्या सक्तीविरुद्ध. हा खूप जटिल प्रश्न आहे. हा प्रश्न भाषेचा नाही आहे. उद्या मराठी माणसावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होणार आहे आणि त्याच्यासाठी कुणाच्या घरी जातील लोक, कुणाकडे अपेक्षेने आशेनं पाहतील. तर ही जागा आहे, ही सुरुवात आहे आज आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे. नवचैतन्य निर्माण होईल कार्यकर्ते नक्की झालेलं आहे. पाहायला मिळेल. खूप उत्साह आहे. माझ्याहून तुमच्या लक्षात येत असेल की माझ्यापेक्षा सुद्धा उत्साह खूप आहे. आणि हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही राजकीय तथाकथित सरकारी पक्षाचे समर्थक समजणाऱ्या लोकांना बर्नाल भेट द्यावा असं मला वाटतं. या क्षणी क्षणभर थांबवते. खासदार संजय राऊत बोलतात, थेट जाऊयात.